रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. रामकृष्ण हरी. मी विकास संजय गंगे, मुक्काम पोस्ट बेलवाडी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. आपण ज्या आज उसाच्या प्लॉटवरती उभा आहे ते शशिकांत विलास फरकटे, मुक्काम पोस्ट तावशी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे यांच्या या उसाच्या प्लॉटवरती उभा आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सांगायचा मुद्दा म्हणजे या उसाला आपण आत्तापर्यंत सुरुवातीपासून आत्तापर्यंत 100% रामायणच्या नियोजनावरती 7 डोस खालून ड्रिपद्वारे दिलेत आणि वरून 2 फवारण्या केल्यात. तर याची एक रासायनिक आणि रामायणच्या ऑर्गॅनिकवरती जो रिझल्ट काढला आहे, जो आता तुम्ही हा जो ऊस बघताय, एक साधारण 16-17 कांड्यावरती 12 पासून 17 कांड्यावरती ऊस आहे. या ऊसामध्ये रासायनिक आणि ऑर्गॅनिक रामायणच्या ऑर्गॅनिक जी काय तफावत आहे ही आपण ह्या शशीदादा असतील, त्यांचे बंधू असतील यांच्याकडून जाणून घेणार आहे की नक्की एक्झॅक्ट ह्या ऊसामध्ये त्यांना रासायनिक न वापरता एक वेगळा बदल काय दिसला, फरक काय जाणवला आणि ह्यांचं आधीचं ह्या क्षेत्रातलं उत्पन्न किती आणि आता इथून पुढच्या ह्या प्लॉटमध्ये त्यांच्या अपेक्षित ह्या क्षेत्रा ऊसापासून ही किती उत्पन्न किती लागलं पाहिजे याच्यावरती आपण एक सविस्तर चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे. आपण त्यांच्याकडून ओळख करून घेऊ. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आपली जे शेतकरी मित्र बघताय तुम्हाला एक तुमची ओळख करून द्या त्यांना. माझं नाव शशिकांत विलास होरकाटे, राहणार तावशी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. आपण 100% हा प्लॉट 1 एकराचा रामा ॲग्रोटेकवर चालवला आहे आणि आता 15/7ची लागण आहे. त्याच्यानुसार आपण आतापर्यंत 7 डोस खालून सोडलेत आणि 2 फवारण्या झालेल्या आहेत. हा 100% रामावर चाललेला प्रोडक्ट आहे, त्यात आपण एकही केमिकल काही टाकलेलं नाही आहे. 100% आपण ते रामा ॲग्रोवर चाललेलो आहे. तर आपण आपला टोटल 12 एकर क्षेत्र आहे ऊसाचं. त्याच्यामधलं आपण हा 1 एकर क्षेत्र पूर्ण 100% रामावर ॲग्रोवर चालल्याचं ठरवलं होतं. तसं विकास सरांकडून आपण त्याच्याबद्दल गायडन्स घेतला होता. पाठीमागच्या वर्षी आपण ह्याच्यामध्ये 47 टन ऊस ॲव्हरेज काढलं होतं, पण त्याला आपण चॅलेंज म्हणून त्यांच्याकडे आपण हा 100% ऊस दिलेला आहे की त्यांना आपण अपेक्षित आपण एक 70-80 टन तरी ऊस घेऊन जावा अशी त्यांच्याकडनं अपेक्षा आहे. आता आपण 47 वरून किती जातोय हे आपण नंतरच्या ह्याच्यामध्ये आपण दिसेल. 47 टन हे रासायनिकवर काढलं होतं ह्याच प्लॉटमध्ये रामायणच्या नियोजनामध्ये त्यांना अपेक्षित उत्पन्न 70 आहे. बरं, आत्ताची ऊसाची कंडिशन बघता तुम्हाला एक अपेक्षित उत्पन्न निघेल का? याची काय अशी त्याची शाश्वती आहे. आतापर्यंत जो केनोपी चाललेला आहे, ज्या पद्धतीनं ऊस वाढ चाललेला आहे, तो त्या हिशोबाने तर असं दिसतंय की तेवढं आपण पार करू शकू. शेतकरी मित्रांनो, तुम्ही जो हा प्लॉट बघताय, हा जी 16/7ची लागण आहे, आज दिनांक 3/5/2026 म्हणजे एक साधारण 9 महिने ऊसाला कंप्लीट झालेत. ह्या ऊसाची जर कळलं की वाढ, भरपूर फुटवा आणि जर पेरीची लांबी रुंदी जर बघितली तर जे आपल्या शेतकरी मित्रांना अपेक्षित उत्पन्न हवं आहे, जे पाहिजे ते मला तर वाटतं 100% काढल्याशिवाय आपण राहणार नाही. म्हणजे आता इथून पुढं अजून कारखान्याला जाण्याची तारीख म्हणजे साधारण दिवस किती बाकी आहेत? एक अजून 7 महिने आहेत आपल्या हातामध्ये. 7 महिने. आता ऊसाची जाडी, लांबी आणि जे वजन बघता 6-7 महिन्यामध्ये वजन किती वाढलं? 6-7 महिन्यामध्ये साधारण एक अजून 12-13 कांड्या तरी वाढतील असा अंदाज. शेतकरी मित्रांनो, आपण आहे ना, जे काय फुटवा झाला आहे, जे काय ऊसाची वाढ आहे, ते वजन काट्यावरती एक ऊस काढून त्याचे वजन काट्यावरती वजन करू आणि मग ठरवू की एक साधारण जो काय आत्तापर्यंत रिझल्ट आला आहे 7 डोसमध्ये, तो रिझल्ट आपण वजन काट्यावरती प्रत्यक्षात बघू आणि मग ठरवू. बरं, आता जो तुम्हाला तुमच्या क्षेत्रामध्ये जो काय उठला ऊस वाटतो, कोणताही एका बेटातला ऊस काढा आणि त्याचं वजन आपण प्रत्यक्षात बघू. ही शेतकरी मित्रांनो, जो आपण ऊस बघताय, हा 86-032 16/7ची लागण आहे. त्या ऊसाला आत्तापर्यंत 9 महिने कंप्लीट झालेत. जर ऊसाच्या कांड्यांची संख्या जर मोजली तर साधारण 16-17 कांड्यावरती ऊस आहे. आपण बघूया, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18वी कांडी चालू आहे. साधारण ही 9व्या महिन्यातला रिझल्ट आहे. 9 महिन्यामध्ये 16-17 कांड्यावरती ऊस आहे. आपण त्याचं प्रत्यक्षात वजन बघू आणि ह्याचं वजन किती भरतंय, 9 महिन्यामध्ये वजन किती भरतंय बघू.
आपण ऊसाचं वजन करू आता. शेतकरी मित्रांनो, हे आपण एका ऊसाचं वजन करण्यासाठी एक ऊस कट केलं, तुकडे केले आणि त्याचं वजन आपण करू. शेतकरी मित्रांनो, राम ॲग्रोटेक आणि राम ॲग्रोटेकबद्दलचं रिझल्ट तुम्हाला दाखवायच्यात. प्रत्यक्षात ऊसाची जाडी आणि लांबी वाढ आणि ह्याच वजनाचं म्हणजे ह्याच ऊसाचं एका ऊसाचं एक साधारण वजन किती भरतं आहे हे मला प्रत्यक्षात शेतकरी मित्रांना दाखवायचं आहे. बेसाहेब आपल्या काट्याचा झिरो दाखवा शेतकरी मित्रांना आणि एक वजन एक 9 महिन्याच्या ऊसाचं साधारण किती भरते बघूया. ओके, कसं नाही घसरत आता. जमतंय ते बरोबर. 1 किलो म्हणजे 800 ग्रॅम 1 किलो 800 ग्रॅम. शेतकरी मित्रांनो, आता जर ऊसाची ऊसाचं वजन जर बघितलं 825 म्हणजे तब्बल 1.25 किलोचा ऊस 9 महिन्यामध्ये. आणि इथून पुढं जर विचार केला तर साधारण 6 महिने कमीत कमी 6 महिने ऊस आपल्या शेतामध्ये राहणार आहे. आणि कारखान्याला गेल्यावरती ह्याच ऊसाचं वजन साधारण तुम्हाला अंदाजे काय वाटतं किती असलं पाहिजे? साधारण 4 किलो तरी अंदाजे वजन पाहिजे. 4 किलो एका ऊसाचं वजन असलं पाहिजे. आणि एका एकरामध्ये ऊसाची संख्या 40,000 आहे, पण त्यातून जर काय ऊस मोठा झाला त्याची मर होते राहते त्याचा अंदाज पकडता एक साधारण 30-32 हजार तरी ऊस राहायला पाहिजे. शेतकरी मित्रांनो, 30-32 हजार गुणिले 4 जर साधारण लय काय नाही, पण मी म्हणतो 80-90 टनाला तरी आपण कमी येत 100. म्हणजे तुमचं अपेक्षित उत्पन्न मिळण्याशिवाय राहणार नाही. बरोबर आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा जो ऊस बघताय आपण त्या ऊसाच्या ज्यावेळेस फुटवा झाला होता त्यावेळेस श्रीयुत शशिकांत विलास वरकटे यांचा आपण एक सुरुवातीचा एक शूट केला होता. आणि हा ऊसाचा 9 महिन्यानंतर तब्बल 9 महिन्यानंतर एक शूट केला आहे. ऊसाची संख्या भरपूर आहे, चांगली आहे. ऊसाची जाडी वाढ पण चांगली आहे. 1.25 किलोचं वजन भरलेलं आहे. ह्याचं आता 3रं शूट हार्वेस्टिंगच्या वेळेसच आम्ही तुमच्याकडे पोहोचवणार आहे. आणि त्यावेळेस अपेक्षित उत्पन्न निघलं का, पाहिजे तसा रिझल्ट भेटला का, आणि रिझल्ट भेटून आपल्याला कमी खर्चामध्ये किंवा खर्चाची तफावत बघता आपलं तेवढं उत्पन्न मिळलं आहे का आणि परवडलं आहे ह्याचा पण एक अभ्यास करणं आणि हे पण तुमच्यापर्यंत पोहोचवणं आमचं काम आहे. ही शूटिंग आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवू. तुर्तास रामकृष्ण हरी. धन्यवाद.